नाही, 14 बिल्डिंग धोकादायक नाहीच आहेत. मुळातच केडीएमसी कडून 12 बिल्डिंगी धोकादायक आहेत आणि आमच्या सोसायटीमध्ये 13च बिल्डिंग आहेत अस्तित्वात आहेत. त्यामुळं केडीएमसीने पत्र दिलेलं आहे की या बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करून बिल्डिंग धोकादायक झालेले आहेत. आम्ही स्वतः सोसायटीने धोकादायक ठरवलेल्या नाहीत. आता तुमचं काय म्हणणं आहे? नेमकी पत्रकार परिषद कशासाठी तुम्ही आयोजित केली आहे? 2-3 दिवसापूर्वीच तिथे आमच्याकडे आमची जी शेतकरी सोसायटी आहे ती पुनर्विकासासाठी गेलेली आहे. तिथे विकासकाची निवड सुद्धा झालेली आहे. विकासकाने ज्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे पुनर्विकासासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळं अजूनही प्लॅन पास होण्यासाठी टाईम बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे आमच्या लोकांनी मागणी केली की आम्हाला भाडं चालू करा, आम्ही खाली करतो. परंतु विकासकाच्या ॲग्रीमेंटमध्ये भाडं प्लॅन पास झाल्यानंतर चालू करावं असं लिहिलेलं होतं. परंतु आम्ही लोकांनी मागणी केल्यामुळं विकासकाने ते 8 महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि नियमित भाडं त्यांना मिळत आहे. आणि काही ठराविक 10-20 लोक राहिलेले आहेत तर ते भाडं घेत नाहीत. त्याच्यामधले सुद्धा काही लोकांनी नंतर 7-8 लोकांनी भाडं डिपॉझिटसुद्धा घेतलेली, परंतु का ते विरोध करतात हेच काही कळत नाही. आणि बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे तिथं राहण्यालायक सुद्धा राहिलेलं नाही. तुमची नेमकी मागणी आता काय आहे? काय आवाहन काय आहे? मागणी किंवा आवाहन? आमचं हेच आव्हान आहे का तिथे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये. धोकादायक असल्यामुळे कुठे काही अनुचित प्रकार काही घडू नयेत यासाठी तिथे लोकांनी जर विकासक भाडं द्यायला तयार असेल तर विकासकांनी सुद्धा म्हणजे बाकीच्या लोकांनी सुद्धा खाली करावं अशी आम्हाला आमची मागणी आहे. राजकीय काही दबाव आहे का तुमच्यावर? अजिबात नाही. उलट राजकीय लोकांचा आम्हाला सगळं चांगल्या प्रकारे सहकार्य